आज आपण बनवूया रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मराठा। त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 4 टमाटे घेतलेले, विलायची घेतलेली आहे, मगज आहे, काजू आहे, हिरवी मिरची आहे, बेडकी मिरची घेतलेली आहे, अद्रक आहे, लसूण आहे आणि खोबरं घेतलेलं आहे मी सुकलेलं। कोफ्ते बनवण्यासाठी इथं कोबी घेतलेली आहे, गाजर आहे, बटाटे आहे। हे बटाटे आपण बॉईल करून घेऊ, त्याच्यानंतर आपण ते किसून घेऊ। इथं टमाटे घेतलेले आणि कांदा घेतलेला आणि कोथिंबीर। आपण पहिले अद्रक कट करून घेऊ ग्रेव्हीसाठी। टमाटे कट करून घेऊ, मिक्सर मध्ये टाकून घेऊ। विलायची, मगज, काजू, किसलेलं खोबरं, बेडकी मिरची, सोललेलं लसूण, हिरवी मिरची। आपण यांची आता बारीक पेस्ट बनवून घेऊ। आपण आता गाजर किसून घेऊ। आपण आता कोबी किसून घेऊ। बटाटे उकडून घेतले होते मी, सोलून घेतलेले, ते पण आपण किसून घेऊ। पण आता हे एका बाउल मध्ये काढून घेऊ। आता मिरची बारीक कट करून घेऊ। आपण आता बारीक कांदा कट करून घेऊ। कांदा बारीक कट करून झाले, आपण काढून घेऊ। आपण आता टमाटर कट करून घेऊ। टमाटर आपण काढून घेऊ। बारीक कट केलेली मिरची, हळद आहे, लाल मिरची पावडर आहे, किचन किंग आहे, चिकन मसाला आहे, चवीनुसार मीठ। पहिले मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आपले, आपण आता याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून घेऊ। कडक होण्यासाठी कोफ्ते, कॉर्नफ्लॉवर। पण आता कोफ्ते तयार करून घेऊ। इथं तेल घेतलेले, तेल हाताला लावून घ्यायचं असं। अशा पद्धतीने आपण कोफ्ते तयार करून घेऊ। आपले कोफ्ते सर्व तयार झालेले आहेत। आपण आता फ्राय तेल, आपण आता कोफ्ते तेलामध्ये फ्राय करून घेऊ। ब्राऊन कलर असतो त्याचा आपण फ्राय करून घेणार कोफ्ते। अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आपल्याला। कोफ्ते आपले गोल्डन ब्राऊन झालेले बघू शकता तुम्ही। आपण आता कोफ्ते काढून घेऊ। पण आता भाजीसाठी तेल घालून घेऊ। इथे मी काही खडे मसाले घेतलेले, दालचिनी, लवंग आहे, तेजपत्ता आहे, हिरवी इलायची, जिरे, हिरवी मिरची, कांदा फ्राय करून घेऊ आपण ब्राऊन होतोवर। कांदा परतून झालेला आपला। आपण आता त्याच्यामध्ये बारीक कापलेले टमाटे घालून घेऊ। 2 मिनिटं परतून घेऊ आपण। पण आता त्याच्यामध्ये ग्रेव्हीची पेस्ट केलेली घालून घेऊ। ग्रेव्ही आपण व्यवस्थित परतून घेऊ जोपर्यंत तेल सुटत नाही ग्रेव्हीला। ग्रेव्ही आपली छान अशी परतलेली तरी पण आलेली तिला। आपण आता त्यात मसाले घालून घेऊ। किचन किंग, चिकन मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, मटन मसाला, गरम मसाला, धना पावडर, चवीनुसार मीठ। मसाले व्यवस्थित ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घेऊ आपण। आपण आता त्यात पाणी घालून घेऊ। एक उकळी येऊस तर आपण अशीच भाजी शिजवून घेऊ। त्यानंतर आपण याच्यात कोफ्ते घालून घेऊ। ग्रेव्ही आपली छान अशी उकळलेली आहे तरी पण आलेली आहे। आपण आता त्यामध्ये कोफ्ते घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अजून आपण त्याला 5 ते 7 मिनिटं अजून उकळून घेऊ। भाजी थोडी घट्ट होतो। ग्रेव्ही छान अशी उकळलेली आहे। आपला व्हेज मराठा रेडी। कोथिंबीर, व्हेज मराठा सर्व करून घेऊ।